सोलापूर शहरात काल बोरामाणी येथे एक वीर कोसळून जे आहे ते 2 जणांचा जो आहे तो 2 शालेय विद्यार्थी ज्यांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर आज पुन्हा एकदा MIDC परिसरात MIDC पोलीस ठाण्याच्या पाठीमागे एका कारखान्यामध्ये टाकी धुण्यासाठी जे आहे ते 2 जण जे आहे ते टाकीत उतरले होते आणि त्या 2 जणांचा जो आहे तो दुर्दैवी अंत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। आपण जर बघत असाल तर सोलापूर शहरातील MIDC पोलीस ठाण्याच्या मागे एक कारखाना आहे। तो कारखान्यामध्ये टाकी धुण्यासाठी आत गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आणि काही स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर या ठिकाणी आपण जर बघत असाल तर स्थानिक नागरिकांनी व नातेवाईकांनी मोठी गर्दी जी आहे ती केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार टाकी धुण्यासाठी आत गेले होते आणि ॲसिड टाकल्याने त्या ॲसिडचा वासाने गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे। त्याचबरोबर आणखी एक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आपण जर या ठिकाणी टाकी धुण्यासाठी 2 जण आत उतरले होते आणि पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते आत गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे मिळत आहे। एकूणच या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण जर पाहत असाल तर पोलिसांचा फौजफाटा दाखल करण्यात आलेला आहे। अग्निशामक दल रेस्क्यू टीम जी आहे ती सध्या सोलापुरातील MIDC परिसरात दाखल झालेली आहे। ही सर्व थेट दृश्य पाहतात आपण राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून। सोलापूर शहरातील MIDC परिसरात 2 जणांचा जो आहे तो मृत्यू जो आहे तो झालेला आहे आणि त्यांचं साधारण वय जे आहे ते 30 ते 40 वर्षाचे असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती या ठिकाणी नागरिकांनी दिलेली आहे। राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता केरे, सोलापूर।